आता दुसरी गोष्ट आहे, 2017 पासून तुम्ही मला आशीर्वाद देताय. 2007 पासून 2007 ला मी पहिल्यांदा नगरसेवक झालो, याच माळवाडीतून झालो. या लोकांनी आशीर्वाद दिला. त्यावेळी मी घड्याळाच्या चिन्हावर उभा होतो. तुम्ही घड्याळाचं बटन दाबलं. 2012 ला पुन्हा मी माळवाडी आणि 15 नंबरच्या भागातून नगरसेवक पदासाठी उभा राहिलो. त्यावेळी माझं चिन्ह घड्याळ होतं. तुम्ही घड्याळाचं बटन दाबलं. 2014 मध्ये मी एकदा आमदारकी लढली. त्यावेळी माझं चिन्ह घड्याळ होतं. तुम्ही घड्याळाचं बटन दाबलं. 2017 मध्ये मी परत नगरसेवकाची इलेक्शन लढलो. मुंडवा, मगरपट्टा, माळवाडी, 15 नंबर, आकाशवाणी या भागातून माझं चिन्ह घड्याळ होतं. तुम्ही परत घड्याळाचं बटन दाबलं, मला निवडून दिलं. 2019 मध्ये मी आमदारकीसाठी हडपसर विधानसभेमध्ये उभं राहिलो. माझं चिन्ह घड्याळच होतं. तुम्ही घड्याळाचं बटन दाबलं, मला आमदार केलं. आता मी 2024 ला उभा आहे. आजही माझं चिन्ह घड्याळच आहे. आता मला सांगा, माझं काय चुकतंय? मी घड्याळच आहे. माझं घड्याळ कायम आहे. मी घड्याळावरच आहे. मी घड्याळाच्या बरोबरच आहे. 2007 पासून आजपर्यंत प्रत्येक इलेक्शन मी घड्याळावरच लढलेली आहे आणि तुम्ही त्या घड्याळालाच आशीर्वाद दिलेला आहे.